तो आएंगे कभी। कर्जत तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनतर्फे 8 एप्रिलपासून कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सह्यांची महासही मोहीम सुरू करण्यात आली। या मोहिमेला येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळत असून ही मोहीम सलग 6 दिवस सुरू राहणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले। दरम्यान या सह्यांच्या मोहिमेनंतरही रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर संघटनेकडून पुढील काळात आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। त्यामुळे कर्जतकर रेल्वे प्रवाशांचा हा आवाज आता केवळ कागदापुरता मर्यादित राहणार नसून तो संघर्षाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे। कर्जत, नेरळ, भिवपुरी, वांगणी आणि परिसरातील हजारो नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पीक आवर्समधील प्रचंड गर्दी, अपुऱ्या लोकल सेवा, मेल एक्सप्रेस गाड्यांना कर्जत येथे थांबावं नसणे, तिकीट सुविधांचा अभाव आणि स्थानकांवरील अपुऱ्या सुविधा यामुळे दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वर्षानुवर्षे या प्रश्नावर केवळ निवेदने, पाठपुरावा आणि आश्वासने मिळत राहिली, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही ठोस बदल न झाल्याने प्रवाशांचा संताप आता उघडपणे समोर येऊ लागलाय। या मोहिमेतून पुणे ते मुंबई धावणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना कर्जत रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा, कर्जत पुणे बारामती शटल सेवा तात्काळ सुरू करणे, सह्याद्री व कर्णावती एक्सप्रेस CSMT वरून सुरू करणे, सर्व लोकल सेवा कर्जत मुख्य स्थानकातून सुरू व समाप्त करणे, तात्काळ तिकीट सुविधा उपलब्ध करणे, कर्जत स्थानकाला जंक्शनचा दर्जा देणे, लोकल गाड्या वेळेवर चालवणे आणि अमृत भारत योजनेत कर्जत स्थानकाचा समावेश अशा प्रमुख मागण्या पुढे करण्यात आल्या। विशेष म्हणजे कोयना, चेन्नई, सिद्धेश्वर, राजकोट, जोधपूर, हैदराबाद, पंढरपूर आणि हुबळी यासारख्या महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या कर्जतच्या मार्गावरून धावत असल्या तरी स्थानिक प्रवाशांना त्याचा अपेक्षित फायदा मिळत नाही। दुसरीकडे पीक आवर्समध्ये लोकलमधील गर्दी इतकी भीषण असते की अनेकांना उभे राहण्यासाठी जागा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे। कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या वतीने स्टेशनच्या प्रवेशद्वारावर प्रत्यक्ष सह्या गोळा करून हा प्रश्न थेट लोकांच्या सहभागातून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। ही केवळ सह्यांची मोहीम नाही, हा रोजचा अपमानित, गुदमरवणाऱ्या आणि असुरक्षित प्रवाशांविरोधातील लोकशाही लढा आहे। 6 दिवसात प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा पुढचा टप्पा अधिक आक्रमक असेल असा सूर संघटनेकडून व्यक्त होत आहे। कर्जतकर रेल्वे प्रवाशांचा प्रश्न आता केवळ गैरसोयीचा राहिलेला नाही, तो हक्क, सुरक्षितता, सन्मानाने प्रवास करण्याचा मूलभूत अधिकाराचा बनला आहे आणि म्हणूनच कर्जत स्टेशनवर सुरू झालेली ही सह्यांची मोहीम पुढे मोठ्या आंदोलनाची ठिणगी ठरू शकते अशी चिन्हे दिसू लागली आहे। सह्या करा, रेल्वे समस्या सह्या करा काही